वारी म्हणजे काय? वारी म्हणतात कशाला? वारीचा अर्थ तरी काय? एका वाक्यात सांगेन मी. एकाच प्राप्ती करता, एकाच दिशेने, एकाच ओढीने, एकाच ईश्वरा करता, एकाच ज्ञानोबा तुकोबाच्या भजनात, एका तालात, एका स्वरात, एका दिंडीमध्ये अनेक दिंड्यांचा समूह एकाच भजनामध्ये तल्लीन होऊन फक्त एका भगवंताच्या प्राप्ती करता निघालाय. आणि त्या एकत्वालाच पंढरपूरची वारी म्हणतात. एकत्वाचं दुसरं नाव म्हणजे वारी आहे. समायोजनाचं दुसरं नाव म्हणजे वारी. लोक म्हणतात वारीला नियोजन असतं का? ज्याला नियोजन शिकायचंय त्यानं वारीत यावं, ज्याला एकी शिकायची त्यानं वारीत यावं, ज्याला समोरच्यातला देव पाहायचा आहे त्यानं वारीत यावं, ज्याला माणसातला देव जाणून घ्यायचा आहे त्यानं वारीत यावं, ज्याला माणसात देव पाहायचा आहे त्यानं वारीत यावं. म्हणून वारीसारखा आनंद जगाच्या पाठीवरती कुठेही मिळत नाही. वारी म्हणजे काय? समतेचं दुसरं नाव म्हणजे आपल्या पंढरपूरची वारी. शिकवते काय? जगाचा बाप ज्याला भगवंत म्हणतात, ज्याला पांडुरंग म्हणतात, ज्याला विठ्ठल म्हणतात, त्याचं नामस्मरण आणि एका तालात टाळी भगवंताच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला शिकवते ती वारी. विठ्ठल सन्नम प्रपन्न आरती देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजम स्फुरितम प्रदेशम विधींद्रादि देवो सदा स्तूयमानो समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. थापा का बाबा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत उद्धारक जगत वंदनीय सद्गुरु संत मान्य जीवाचं बोलणं समाजाच्या अहिताचा. साधूला केलेला प्रपंच सुद्धा देवाला परमार्थ वाटतो. आपण केलेला परमार्थ सुद्धा कधी कधी भगवंताला प्रपंच वाटतो. साधूच्या प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ दडलेला आहे. आपल्या परमार्थामध्ये सुद्धा कधी कधी प्रपंच दडलेला आहे. साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? सहज राग येतो तो सामान्य जीव आहे. 108 वेळेला आंघोळ करायला लागली तरी सुद्धा राग न येणारे संत आहेत. सहज समोर श्वान दिसल्यानंतर आपण त्याला फेकून दगड मारणारे जीव आहोत. पण भरल्या पंगतीतनं भरलेल्या टोपल्यातनं चपात्याने रोटी घेऊन जाणारं पुत्र ते सुद्धा भगवंताचा अवतार आहे असं ज्यांना वाटलं ते नामदेव महाराज संत आहेत.
सहज पाण्याची बाटली मागितली तर कुणीही कुणाला मदत न करणारे सामान्य जीव असतात, पण सज्जन हो, काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं, हे ज्यांना पाजू वाटलं ते साधू. सहज भजनात सुद्धा घरच्या गप्पा आपण मारतो तर आपण सामान्य जीव होतो, पण शिव्या देताना सुद्धा अंतकरणातला भाव ईश्वर प्राप्तीचा होता. ती जनाबाई साधू. साधून शिव्या जरी दिल्या तरी त्या देवाला गोड लागतात. जनाबाई सहज शिव्या देत होती देवाला. अरे अरे मुळ मायेच्या कारट्या. एक जण धावत आला, जनाबाई काय आमचं भांडण आहे तुमच्या बरोबर का? जगाचा मालक त्याला ब्रह्मांड नायक म्हणतात. अखंड विश्व त्या भगवंताच्या प्राप्ती करता पंढरपुराच्या वारीमध्ये सहभागी झालं आणि तुम्ही देवाच्या दारात जाता आणि पांडुरंगाला शिव्या घालता. आमचा प्रश्न आहे. जनाबाई म्हणल्या भाषण देऊ नको, ह्याच्यापेक्षा भारीतले दे बरं. तुझं गेलं मड. तो माणूस म्हणला माझं का? तुझं नाही, ते विठ्ठलाला तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. त्यानं प्रश्न विचारला, जनाबाई काय एवढ्या भारी भारीतल्या शिव्या येतात तुम्हाला? तुमचं माहेर वडकीनाला तर नाही ना? तुला कसं कळलं? मग एवढं कसं काय बोलायला जमतंय तुला? जनाबाईनं सांगावं, शिव्या दिलेल्या दिसल्या? अरे भजन केलेलं नाही का दिसलं कधी? जनी सांगे लोका नाव झाली माझा सखा, जनी बैसली नायाला पण नाही सान्याला. जनाबाईनं सांगायला सुरुवात केली. तुम्हाला ठाऊक नसेल, उभा राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी. जनाबाईनं आंघोळ करायला जावं तर भगवंतानं गरम पाणी करावं. जनाबाईनं दळण दळावं तर जगाच्या बापानं जनाबाईला दळण दळू लागला. जनाबाईनं म्हणावं, सुंदर माझे जाते फिरते बहुतुके, ओव्या गावो कौतुके तू रे बा विठ्ठला. सासवानी सासरा दिरतो ओव्या गावला तू रे बा. मुखी घालते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. माना माहिती मानू नका सज्जन. 2020 सालात कोरोना नावाचा रोग आला होता. ज्ञानोबांना, तुकोबांना, एकनाथ महाराजांना महाराष्ट्राच्या बसमध्ये जाताना आपण पंढरपूरला पाहिले. नाही जाता आलं वारीला, नाही येता आलं आळंदीला, नाही पाहिले विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा. पण ध्यानात राहू द्या, 17.5 लाख माणसं मेली कोरोनाच्या काळात. पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून आपलं नाव आलं नाही. हे ज्ञानोबरायांच्या पांडुरंगाच्या आपल्या उपकार आहेत, हे कायम लक्षात ठेवा. आणि मागच्या वर्षी गेलो असतो आजची वारी आपल्याला करायला मिळाली नसती. माना नाही तर मानू नका, आपण सज्जन केलेला परमार्थ, दिंडीला दिलेली देणगी, दिंडीला केलेलं अन्नदान, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून भगवंताचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढा आपल्या देवाच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून जनाईला देव मिळाला, तुकोबांना देव मिळाला, ज्ञानोबांना देव मिळाला. आपल्यालाही पांडुरंग परमात्मा भेटावा म्हणून आपण सर्वजण पंढरपूरला निघालेलो आहोत. वारी म्हणजे काय? वारी म्हणतात कशाला? वारीचा अर्थ तरी काय? एका वाक्यात सांगेन मी. एकाच प्राप्ती करता, एकाच दिशेने, एकाच ओढीने, एकाच ईश्वरा करता, एकाच ज्ञानोबा तुकोबाच्या भजनात, एका तालात, एका स्वरात, एका दिंडीमध्ये अनेक दिंड्यांचा समूह एकाच भजनामध्ये तल्लीन होऊन फक्त एका भगवंताच्या प्राप्ती करता निघालाय. आणि त्या एकत्वालाच पंढरपूरची वारी म्हणतात. एकत्वाचं दुसरं नाव म्हणजे वारी आहे. समायोजनाचं दुसरं नाव म्हणजे वारी. लोक म्हणतात वारीला नियोजन असतं. ज्याला नियोजन शिकायचंय त्यानं वारीत यावं, ज्याला एकी शिकायची त्यानं वारीत यावं,
ज्याला समोरच्यातला देव पाहायचा आहे त्यानं वारीत यावं, ज्याला माणसातला देव जाणून घ्यायचा आहे त्यानं वारीत यावं, ज्याला माणसात देव पाहायचा आहे त्यानं वारीत यावं. म्हणून वारीसारखा आनंद जगाच्या पाठीवरती कुठेही मिळत नाही. वारी म्हणजे काय? समतेचं दुसरं नाव म्हणजे आपल्या पंढरपूरची वारी. शिकवते काय? जगाचा बाप ज्याला भगवंत म्हणतात, ज्याला पांडुरंग म्हणतात, ज्याला विठ्ठल म्हणतात, त्याचं नामस्मरण आणि एका तालात टाळी भगवंताच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला शिकवते ती वारी. विठ्ठल तुका म्हणे माझ वाटचालीतलं कीर्तन आहे. या कीर्तनाकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वच पांडुरंगाचे भक्त आहोत असं म्हणण्यापेक्षा सध्या आपण सर्वच पांडुरंग आहोत. यातल्या कोणामध्ये देव नाही. आणि पावसाची तर तुम्ही चिंता करूच नका. जो चिंता करतो तो वारकरी कसला? जो चिंता करत नाही, चिंतन करतो तो वारकरी. कितीही पाऊस येऊ द्या, आपण पावसाला घाबरत नाही. आणि त्यातली त्यात मला पावसात कीर्तन करायची सवय आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला चिंतन मांडायचं आहे. आजचे कीर्तन हे विशेषत्वाचं प्रेमाचं कीर्तन आहे. मांडवे दिंडी आणि या गावातील दिंडी समूह, त्याचबरोबर वावर हिरे दिंडी आहे, आजूबाजूच्या काही दिंड्या आहेत, ज्ञात अज्ञात भाविक भक्त या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्यांच्या वतीनं, ज्यांच्या आयोजनानं, प्रयोजनानं हे कीर्तन आणि आपल्या या सर्व दिंडीतील भाविकांना अन्नदान, त्याचबरोबर निवारा, त्याचबरोबर सगळी सोय ज्यांच्या वतीनं केली जाते ते अष्टविनायक मित्र मंडळ आणि या वडकी नाल्यावरील सर्व मित्र परिवार, सर्वच प्रेमाची माणसं आहेत. गेल्या काही वर्षापासून आपण इथं येतो. सर्व मित्रमंडळ एका आईचे लेकर बनून एकत्र येते. ह्या दिंडीतील लोक आपले आहेत. आपलेपणाची भावना ठेवून सर्वच दिंडीतील भाविकांना ही मंडळी मदत करत असतात. मला त्यांना एक सांगायचं आहे, आमची मांडवे गावची दिंडी असू द्यात, वावरहिरेची दिंडी असू द्यात, ही सगळी देवाची माणसं आहेत. सगळेच तुम्ही मित्रमंडळ जर ऐकत असाल तर तुम्ही अशा भाविकांची सेवा करताय. आमच्या मांडवे गावात दर महिन्याला आमच्याकडे कीर्तन असतं, भजन असतं. आणि मांडवे गावचं एक वैशिष्ट्य सांगेन, मांडवे गावातली लोक फक्त वारी करत नाहीत, ती लोक वर्षभर वारी जगतात. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि वारी जगणारी माणसं आम्ही आहोत. आणि असे भाविक आज आपल्या इथं आलेत. विशेष म्हणजे हा सर्वच परिसर, पाहुणे रावळे, इथलं सर्व मित्रमंडळ आमच्यावरती नितांत प्रेम करतं. आम्हाला वाटतं ज्ञानोबांचीच कृपा त्यांच्यावरती आहे आणि आमच्यावरती सुद्धा आहे. एक सांगू का, ज्ञानोबांची कृपा ज्यांच्यावरती झाली ना, तो कधी वायाला जात नाही महाराज. ज्ञानोबाची कृपा एकदा खांबावर झाली, आज नेवास्याला खांबाचं मंदिर झाले. ज्ञानोबांची कृपा एकदा भिंतीवर झाली, आज जसं आळंदीत माऊलीचं मंदिर आहे तसं भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. ज्ञानोबाची कृपा रेड्यावर झाली. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोणता हो? पाहिलाय का तुम्ही कधी? आमच्याकडे रेड्याला टोनगा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. हाल्या म्हणत असतील, वाघ तर म्हणत नाहीत, मला नक्की माहिती. म्हणून काय म्हणणार आहेत? रेडा, हाल्या. तुमच्याकडे काय म्हणतात ताई? रेडाच म्हणतात ना. रेड्याला रेडा नाही म्हणावं तर काय म्हणावं? रेडा कुणाला म्हणतात? वारकऱ्यांना कधी मदत करत नाही तो
कधी कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवत नाही तो कोण? कधी भजनाला जात नाही तो कोण? त्याला वारकरी सहनच होत नाहीत कोण? आता हे तुमचं देवळात गेला ना तो पाया पडायला जातो आणि येताना रिकामा बल तिथं लावतो, चांगला बल काढून घरी घेऊन जातो, रेडा येतो. कीर्तनाला बसला तर येताना रिकामा पायाने येतो आणि दुसऱ्याच्या नवीन चपला घेऊन जातो कोण? हा, तुमचं तुम्ही म्हणा, आता मी म्हणत नाही. एवढा निर्बुद्ध रेडा, पण एकदा संपर्कात आला ज्ञानोबांच्या. आज रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. मला असं वाटतं ज्ञानोबाच्या संगतीमध्ये रेडा आला तर रेड्याचं चांगलं झालंय. आपण तर जिवंत हाडामासाची माणसात आणि ज्ञानोबांबरोबर चालतोय. आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय एक दिवस राहणार नाही, लक्षात ठेवा. ज्या अर्थी आपण ज्ञानोबांबरोबर चालतोय ना, त्या अर्थी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्वच आहेत. त्यामध्ये सर्वच आपण ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना नमस्कार. इथले भाविक भक्त त्यांनाही नमस्कार. अन्नदान करणाऱ्यांना नमस्कार. जेवायला वाढणाऱ्यांना नमस्कार. माता भगिनींना दंडवत. टाळकऱ्यांना दंडवत. आमच्या करणी मामांना चोपदारांना दंडवत. गुरुवर्य परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे श्री गुरु राजेंद्रजी महाराज मोरे आज कीर्तनात आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. परम आदरणीय परम श्रद्धेय. परवा त्यांचं धावतं कीर्तन मी ऐकलं आमच्या लताताईंचं. त्या कीर्तनातून म्हणाल्या आज एक्सप्रेसचं कीर्तन आहे. नुसती एक्सप्रेस नव्हती तुमची, चेन्नई एक्सप्रेस होती. एवढं धावतं कीर्तन होतं, पण तरी सुद्धा खूप सुंदर आणि धावत्या ओघामध्ये दिलेल्या वेळेमध्ये कीर्तन केलं. एक सांगू का, काय बोलायचंय याच्यापेक्षा काय बोलायचं नाही हे कीर्तन करायला कळावं लागतं. मी त्या दिवशी त्यांच्याकडून शिकलो. ते थांबायचंय हे त्यांना माहित होतं. कुठं थांबायचं हे ज्याला माहित आहे ना, मला असं वाटतं ईश्वर त्यांना पटकन मिळतो. कुठं थांबायचंय हे ज्याला कळतं त्याच्या आयुष्यात कधी वाद होत नाहीत. कुठं थांबायचंय हे ज्याला कळतं त्याच्या आयुष्यात कधी त्याला ताण तणाव भेटत नाही. म्हणून आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंती बरोबर समाधान हे शिकवते ती वारी आहे. या वारीमध्ये आपण सर्वजण चालणारी माणसं आहोत. आमच्या पंढरपुरातल्या पांडुरंगाकडे आम्हाला कधी काही मागावं लागत नाही आणि आमचा पांडुरंग परमात्मा आम्हाला कधी काही कमी पडू देत नाही. म्हणून माझा सल्ला आहे बसणाऱ्यांना, गेलात पांडुरंगाच्या दरबारात आणि राहिलात विठोबाच्या दारात जाऊन उभा, तर आमच्या भगवंताला कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आमच्या भगवंताला कधीही सांगू नका की तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचा भगवंत किती मोठा आहे. उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. अत्यंत सुंदर मला या धर्माच्या मंडपातला तो बॅनरही आवडलाय. आणि त्या बॅनर पेक्षा त्यामध्ये एक नाव लिहिलंय. माझ्याकडे बघा, मी सांगतो, मला अजून दिसतं. त्याच्यावरती एक शब्द लिहिलाय, नामालय. नामालय. आपलं आयुष्य त्या नामालयासारखं असं. म्हणून मी नेहमी सांगतो, खिशातला मनी पण जपायचा आणि माळेतला मनी सुद्धा जपायचा. पण दोन मण्यात फरक आहे. सगळेजण ऐका बरं का, इथले परिसरातले, माझ्याकडे पहा. दोन मण्यात फरक आहे. खिशातला मनी आत ओढायचा नसतो, बाहेर सोडायचा असतो. आणि माळेतला मनी जपायचा असतो, आत ओढायचा असतो. परत ऐका, माझ्याकडे पहा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कुणी घ्यायचं नसतं. बस एवढं कळालं तरी पुष्कळ आहे. मी का सांगतो, परंपरा त्यांची कुळशुद्ध. नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे मला जायचंय. अभंगातल्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध असा आहे, अवघे धरू सुपंथ. सुपंथ म्हणजे नेमकं काय? कधी कधी सुपंथ पत्करतो, पण पुण्य करायला गेलो तर पाप निर्माण होते आणि पाप करायला गेलो तर कधी कधी पुण्य होते. एक दृष्टांत सांगतो, फक्त लक्ष द्या, म्हणजे अभंगाची रूपरेषा कळेल. असं आहे, अवघे धरू सुपंथ. असं का बरं म्हटलं? जग जे करतंय ते आपण करावं. जगाच्या विरोधात कधी जाऊ नये. जग पंढरपूरला चाललं ना तर आपण पंढरीला जावं. जग जर आळंदीला निघाले तर आपणही आळंदीला जावं. अवघे या शब्दाचा अर्थ सर्वजण. अवघे चित्रैलोक्य, अवघाची संसार, अवघे धन्य हो आता. ऐका बरं. आणि अवघे धरू सुपंथ. अवघे या शब्दाला का? अरण्यातून एक वाट होती. पाऊल वाटेनं काही माणसं चालली होती बाजारला गेलेली. त्यांच्याकडे किराणा मालाची पिशवी होती. त्याच्यामध्ये माल होता, म्हणजे तेल होतं, शेंगदाणे होते, साखर होती, सगळं होतं. पिशवी हातात होती. निघाले होते चालत चालत. त्यांना साधू दिसला. पुण्य करायच्या हेतून थांबले. महाराजांच्या पाया पडले. साधूला दंडवत घातला. दर्शन घेतलं. म्हणाले, तुमच्यासारखे भक्त तुम्हीच आहात.
असं करा, पुन्हा तपाला बसा. महाराज परत तपाला बसले. 15-20 मिनिटं तिथं बसल्यानंतर त्या वाटसरूंच्या लक्षात आलं, आपण बसलो खरं, पण साधूच्या हाताला एक जखम झाली आणि त्याच्यावरती माशा घोंगावतात. पुण्य करायला गेले, त्यातल्या एकाला दया आली, साधूच्या पाया पडला, पिशवीतला तेलाचा पुडा फोडला, त्यातून थोडं तेल हातावर घेतलं आणि त्या जखमेवरती तेल लावलं. मला सांगा, माशा उडून गेल्या. जरा त्या तप करणाऱ्या साधूला बरं वाटलं. ज्यानं तेल लावलं त्या लोकांनी पुण्य केलं का पाप केलं? पटकन बोला बोला बोला, मोठ्यानं. आपण पुण्य करणारी माणसं आहे. ज्यानं त्या जखमेवरती तेल लावलं त्यानं पुण्य केलं का पाप केलं? बोला, अजून आवाज पाहिजे. हा, ज्यानं तेल लावलं त्यानं पुण्य केलं का पाप? पुण्य. तेल लावलं, पुन्हा दर्शन घेतलं, साधून डोळे लावले होते, मिटले होते, उठला, निघून गेला तो बिचारा साधू. तिथंच तपाला. संध्याकाळ झाली आणि गावातली टवाळ पुरं अरण्यात आली. ऊसाच्या चोयट्या खात खात साधूची चेष्टा करू लागली. ऐका बरं, साधूची चेष्टा करता करता बाजूला बसली होती आणि त्यांना साधू जवळून दिसत नव्हती, लांबून शिवाय देत होती. पण इकडं काय झालं ऐका. त्या अरण्यातून चालत गेलेल्या माणसानं तेल लावलं, पण त्याचा विपर्यास असा झाला, शेजारच्या आजूबाजूच्या मुंग्या त्या तेलाच्या उडीनं त्या जखमेवरती बसल्या. आता त्या गावातनं आधी गेलेल्या लोकांनी पुण्य केलं होतं, पण काय झालं? बोला, पाप झालं. मग या चुईट्या खाणाऱ्या आणि ऊस खाणाऱ्या पोरांनी साधूला ऐकायला जात नाही म्हणून जवळ गेले. अजूनच साधूला काय फरक पडत नाही म्हणून अजून जवळ गेले. तरी साधूचे डोळे उघडत नाहीत म्हणून साधूला चुईट्या फेकून हाणायला लागली ऊसाच्या. तरी फरक पडेना, बिचारे निघून गेले. परिणाम असा झाला, त्या ऊसाच्या चुईट्यांचा ढीग पुढं लागला आणि हातावरच्या सगळ्या जखमेवरच्या मुंग्या ऊसाकडे निघून गेल्या. आता त्या पोराने आधी शिव्या दिल्या होत्या, म्हणजे पुण्य केलं होतं का पाप? पाप. आणि त्यांनी चुईट्या फेकून हाणल्यामुळं साधूच्या मुंग्या जखमेवरच्या निघून गेल्या. साधूला आनंद झाला. आता त्या पोरांकडून पुण्य घडलं का पाप? वाह, म्हणजे सद्भावनेनं केलं तरी पाप घडलं आणि नको असताना सुद्धा केलं आणि साधूला त्रास दिला तरी सुद्धा पुण्य घडलं. आता ऐका, म्हणून इच्छा असो नाही तर नसो, नामस्मरणाला माणसानं कमी पडू नये. तो गोबराय तर म्हणले, जिवंतपणे नाम घ्या नाही तर घेऊ नका, मरताना का होईना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, बस याच्यापेक्षा दुसरं पुण्य नाही. विठ्ठल अवघे धरू सुपंत नेमकं का म्हणता महाराज? त्याचं कारण आहे या वाटचालीमध्ये आणि या सुपंतानं. गंमत आहे का? पुण्य वाढते आणि दोष निघून जातात. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे 3 दोष आहेत. माना नाही तर मानू नका. अन्नदोष, संगदोष आणि स्थानदोष. अन्नदोष, कधी कधी आपण अन्न ग्रहण करतो पण दोष लागतो. उदाहरण सांगतो, पटकन कळलं. काहींच्या हातचं खाल्लं तो भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पडू वाटतं. गावात एक चोराचा बंगला होता, मोठा श्रीमंत होता बिचारा, आणि त्याच्या बायकोनं कुठं कीर्तन ऐकलं कुणाच ठाऊक, बोराटे महाराजाचं युट्यूबला. मी त्यात सांगितलं होतं अन्नदान करा म्हणून. तिनं गावातल्या ब्राह्मण काकाला जेवायला बोलवलं. कुणाला? ब्राह्मण काका जेवायला आले, बसले जेवायला. श्रीमंताचं घर होतं, चोराचं होतं. घरच सगळं चांदीचं होतं. त्या ब्राह्मणाला सुद्धा बसायला पाट, टेकायला पाट, पुढे एक पाट, मागे एक पाट, पाटावर पाट, त्याच्यावर ताट. मागचा पाट चांदीचा, पुढचा पाट चांदीचा, त्याच्यावरचं ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी, चमचा, कधी कधी चांदीचे चमचे असतात, कधी कधी चमच्याची चांदी असते, सगळं चांदीचं. साधू जेवायला बसले, पोटभर जेवले. जेवायला वाढायला कोणाची बायको? चोराची. हे ध्यानात राहू द्या. पोटभर जेवले. जेवण झाल्यानंतर लक्षात आलं सगळंच चांदीचं आहे. पाट चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, सगळं नाही जमायचं पण वाटी जमल चोरायला. ब्राह्मणाने वाटी चोरली, उचलली वाटी टाकली कोटच्या खिशात, निघाला ज्ञानबा तुकाराम. बस घरी पोचला पण रात्रभर झोप नाही लागली. असं कसं झालं? मी सत्यनारायण घालणारा, कधी कोणाचा सुतळीचा तोडा सुद्धा चोरला नाही आणि या बाईच्या हातचं जेवलो तो वाटी चोरू वाटली.
दाल में कुछ तो काला है. रिवर्स घेर टाकून दिवस उगवायला माघारी आलं, दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा ताई. तिनं दार उघडलं. का? मी काल आलो होतो. कशाला? जेवायला. पाहिलं मी. वाटी चोरली हो तुमची. न्या ना. लय आहे आमच्यात. नाही तुमच्यात असेल, पण मी ब्राह्मण आहे. हा मग मी कधी कुणाचा सुतेचा तोडा सुद्धा चोरला नाही. मग पण तुमच्या हातचं जेवलं वाटी चोरायची इच्छा झाली, माझी मदत कराल काय? मालकाचा बिझनेस काय तुमच्या? ती बाई म्हणली घरात या. का? रस्त्या उभा राहून सांगायचा बिझनेसच नाही मालकाचा. किती वर्ष झालं पोथ्या वाजता? 12 वर्ष. मग आमचा बी बुवा 12 वर्ष चोऱ्या करतो, अजून पोलिसाच्या बापाला सापडलं नाही. काकानं वाटी फेकून घातली. हे आधी नव्हतं का सांगायचं? धरू जाता संग तरी तो होय बाधक, धरू जाता संग तरी तो होय बाधक, होय अन्नदोष. सुपंताचा मार्ग पत्करल्यानंतर आपल्या पाठीमागे असणारा अन्नदोष निघून जातो. या उलट आहे का? काहींच्या हातचं खाल्लं तर दुर्बुद्धी सुचते. पण एकदा पंढरपुरातल्या वारीमध्ये सहभागी व्हा. या वारीमध्ये रस्त्याच्या कडेला नारोबांचं नाव घेत, तुकोबरायांचं नामस्मरण करत, रस्त्याच्या बाजूला धुळीत असू देत, पण वारकऱ्याच्या मांडीला मांडी लावून पिठलं भाकरी खा. पंढरपूर कसं येतंय ते सुद्धा कळत नाही, तिथपर्यंत आपण भजन करत जातो. हे वारकऱ्याच्या हातचं अन्न खाल्ल्याचा परिणाम आहे, लक्षात राहा. आणि म्हणून सज्जना घरचे अन्न बळेची खावे मागून, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. अन्न दोष निघून जातो वारीत. ऐका, म्हणून अवघे धरू सुपंथ. दुसरा दोष निघून जातो संग दोष. काहींच्या संगतीत बसलं ना खरंच भजन करू वाटतं, आणि काहींच्या संगतीत बसलं की डुलक्या घेऊ वाटतं. म्हणून कीर्तनात बसताना सुद्धा शेजार चांगला बघून बसत जा. आता नका बघू एकमेकीकडं. परत शेजारी खरंच चांगला असावं. नाही तर एक पेढेवालं होतं, पेढे विकायला बसलं वारीच्या वाटेवर, पण बसताना चुकलं. उंदरं मारायचं औषध विकत होता ना, त्याच्या शेजारी जाऊन बसलं. होतं पेढेवालं.